नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. अर्थात विषय पुन्हा एकदा नामदेव शास्त्री यांचा. भगवानगडाचे महंत न्यायाचार्य नामदेव शास्त्री यांच्यावर एक नामुष्की ओढवली. झालं असं की विठ्ठल रुक्माई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्ट यांच्यातर्फे माघ शुद्ध सप्तमी निमित्त जो अखंड हरिनाम सप्ताह 2 फेब्रुवारी पासून सुरू आहे, त्यामधलं नामदेव शास्त्री यांचं कीर्तन रद्द करण्यात आलं. आता हे नेमकं का घडलं, यामागची कारणं अर्थातच मराठा समाजाचा रोष आता नामदेव शास्त्रींना पत्करावा लागतो. कारण नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची केलेली पाठराखण आता त्यांच्याच अंगलट आली. शिवाय संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मारेकऱ्यांच्या समर्थनार्थ प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपली भूमिका मांडली, याचा देखील त्यांना आता त्रास सहन करावा लागतो. त्यामुळं अखिल मराठा समाज संघटना असतील किंवा त्या जोडीलाच विविध सामाजिक आणि इतर विचारवंतांनी नामदेव शास्त्रींच्या या भूमिकेवर ताशेरे ओढले आणि त्याचीच परिणती म्हणजे नामदेव शास्त्री यांचं देहू येथील भंडारा डोंगरावर होणारं कीर्तन रद्द करण्यात आलं. 7 फेब्रुवारी रोजी एक कीर्तन होणार होतं, पण आता ते कीर्तन होणार नाही असं मंदिर प्रशासनातर्फे सांगण्यात आलंय. नेमकं हे का घडलं? अर्थातच आपल्या सगळ्यांना माहित आहे, सगळ्यांना ठाऊक आहे की मस्साजोग येथे जे संतोष देशमुख यांची या सरपंचाची हत्या झाली आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याबाबत खरं तर एक प्रकारे आक्रोश उत्पन्न झाला की हे का केलं जात आणि यामागचे मारेकरी नेमके कोण आहेत. अर्थात हे तपासण्यासाठी यामध्ये SIT CID यांच्या चौकशा सुरू झाल्या. नंतर आरोपी डिटेक्ट झाले. या हत्या प्रकरणाचं मूळ खंडणी प्रकरणात आहे, म्हणून याचा मास्टर माइंड वाल्मिक कराड आहे असा आरोप या संपूर्ण महाराष्ट्रातून जनतेकडून विरोधकांकडून होऊ लागला. आणि त्यानंतर मात्र हे जर आपण सगळं पाहिलं, जे काही विरोध होत आहे, या विरोधाच्या बाबतीत जर विचार केला तर निश्चितपणे वाल्मिक कराड आणि त्याची जी सगळी टोळी आहे ती आता कोठडीत आहे. पण वाल्मिक कराड ज्याचे निकटवर्ती आहेत, ज्यांचे निकटवर्ती आहेत, ते मंत्री धनंजय मुंडे यांची मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जी बाजू या ठिकाणी नामदेव शास्त्री यांनी घेतली, त्यानंतर मात्र सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रातून एकच आवाज निघाला की नामदेव शास्त्री यांची भूमिका चुकली. अर्थात त्यानंतर नामदेव शास्त्रींनी मीडियासमोर आपली भूमिका रेटण्याचा प्रयत्न केला. मी मारेकऱ्यांच्या बद्दल जे काही बोललेलो आहे त्या संदर्भात त्यांनी आणखी पुढे जाऊन या बाबतीमध्ये आपली भूमिका कशी खरी आहे हे पटवण्याचा देखील प्रयत्न केला, पण याच्यात काहीही हाती लागलं नाही. शेवटी परिस्थिती अशी निर्माण झाली की संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि त्यांचं कुटुंब या सगळ्यांनाच अखेर नामदेव शास्त्रींच्या भगवानगडावर जावं लागलं. त्यांना पुरावे दाखवावे लागले. तेव्हा कुठे नामदेव शास्त्रींनी एक पाऊल मागं घेत भगवानगड आरोपींच्या पाठीशी नाही असं म्हणून या प्रकरणावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत अर्थातच पुलावरून पाणी निघून गेलं होतं. नामदेव शास्त्रींनी जी भूमिका घेतली ती भूमिका अतिशय चुकीची होती हे त्यातून दिसून आलं. आणि अखेर मग मात्र नामदेव शास्त्री यांच्याबद्दल जे काही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी काही एक वेगळीच भूमिका निर्माण व्हायला लागली, अखिल मराठा समाज संघटना असतील किंवा काही पक्षाशी संबंधित आध्यात्मिक वारकरी आघाड्या असतील, या सगळ्यांनीच एक आवाज उठवला की नामदेव शास्त्रींची भूमिका चुकलेली आहे.
आता प्रश्न हा उरतो की नामदेव शास्त्री यांचं जे भंडारा डोंगरावर कीर्तन होतं ते कीर्तन होतं 7 फेब्रुवारीला. तुम्ही स्क्रीनवर पाहत असाल, तिथे एक बोल्ड रॅकेट देखील केलेला आहे. 7 फेब्रुवारीला होतं आणि माघ शुद्ध दशमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह गाथा पारायण सोहळा आयोजित करण्यात आला. हा सोहळा सुरू आहे 2 फेब्रुवारी पासून भंडारा डोंगरावर आणि श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टच्या वतीनं हा सप्ताह त्या ठिकाणी आयोजित करण्यात आला. या सप्ताहामध्ये विविध गाड्या अभ्यासक असतील, आणखी हरिभक्त परायण चांगल्या उत्तमरित्या ज्यांची याच्यावर पकड आहे, आध्यात्मिक पकड आहे, त्यांना देखील या कीर्तन सोहळ्यासाठी आयोजित करण्यात आलं होतं. या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आयोजित करण्यात आलं होतं. रविवारी 2 फेब्रुवारीला हरिभक्त परायण यशोधन महाराज साखळे जे आळंदीचे आहेत, ज्ञानेश्वरीचे ते गाडे अभ्यासक आहेत, त्यांचं कीर्तन झालं. 3 तारखेला जयवंत महाराज बोधले जे संत मानकोजी महाराजांचे वंशज आहेत, पंढरपूरचे, त्यांचं कीर्तन झालं. मंगळवारी म्हणजे आज 4 फेब्रुवारीला उद्धव महाराज मंडलिक नेवासा 8 ते 10 या रात्रीचं टायमिंग आहे हे, आणि आज त्यांचं कीर्तन होतं. त्यांचं नुकतंच कीर्तन पार पडलं. पण उद्यापासून जे कीर्तन आहेत त्यामध्ये बुधवारी 5 फेब्रुवारीला हरिभक्त परायण सद्गुरू चैतन्य महाराज दिगलूरकर पंढरपूरचे यांचं कीर्तन होणार आहे. 6 तारखेला हरिभक्त परायण श्री गुरु एकनाथ आबा वास्कर महाराज पंढरपूर यांचं कीर्तन होणार आहे. आणि शुक्रवारी 7 फेब्रुवारीला हरिभक्त परायण न्यायाचार्य महंत नामदेव शास्त्री भगवानगड यांचं कीर्तन होणार होतं. पण हे कीर्तन होऊ नये यासाठी या ठिकाणी अखिल मराठा समाज संघटनेच्या वतीनं या आयोजकांना एक निवेदन देण्यात आलं आणि त्या निवेदनामध्ये काय भूमिका मांडली ती मी पहिल्यांदा तुम्हाला ऐकवतो. नामदेव सानप महाराज यांनी बीड मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंधित असलेले आरोपी यांच्या बाबतीत समर्थनाची भूमिका घेतली. याबाबतची व्हिडिओ क्लिप समाज माध्यमातून व्हायरल होत आहे. ज्या मंत्र्यांच्या पाठबळावर आरोपींनी हे कृत्य केलं त्या मंत्र्यानं जनतेचा रोष समजून राजीनामा द्यायला हवा. पण हे नामदेव महाराज तर त्यांची पाठराखण करत असल्याच्या गोष्टी समोर आल्या. वास्तविक पाहता सांप्रदायिक क्षेत्रातील महाराज लोकांनी जातीपासून, पुढारी लोकांपासून, गुन्हेगारी करणाऱ्या लोकांपासून 4 हात दूर राहिलं पाहिजे. परंतु हे महाशय आरोपींना निकटवर्तीय म्हणणाऱ्या लोकांना सांप्रदायिक क्षेत्रात असता तर तुम्ही संत झाला असता अशी उपमा देतात. हे महाराष्ट्राच्या साधू संतांच्या भूमीला कधीच पटणार नाही. महाराष्ट्राच्या संत परंपरेला नामदेव सानप यांनी काळीमा फासलाय. त्यामुळे त्यांचं कीर्तन पुरोगामी आणि संतांच्या भूमीमध्ये करण्यास त्यांना कोणताही अधिकार नाही. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज संस्थान यांनी त्यांचं कीर्तन रद्द करावं अशी विनंती अखंड मराठा समाज यांच्या वतीनं करण्यात आली. आता त्यामध्ये आणखी म्हटलेलं आहे, अखंड मराठा समाजाचे पदाधिकारी अनिकेत देशमाने यांनी सांगितलंय, पुण्यातील मराठा सेवक महंत नामदेव शास्त्रींबद्दल आक्रमक झालेले पाहायला मिळतात. पुण्यातील देहू येथील भंडारा डोंगरावर अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं 7 फेब्रुवारीला त्यांचं कीर्तन ठेवण्यात आलं होतं. परंतु नामदेव शास्त्री यांनी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याची आणि धनंजय मुंडे यांची या प्रकरणात पाठराखण केल्यानं मराठा समाज आक्रमक झाला. त्यामुळे भंडारा डोंगरावर जाऊन तेथील कमिटीशी संवाद साधून आम्ही निवेदन दिलं. आता त्यानंतर नामदेव शास्त्रींचं कीर्तन रद्द करण्यात यावं, अन्यथा त्या दिवशी जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला जबाबदार मंदिर प्रशासन किंवा अन्य व्यवस्था राहील. त्यावर मंदिर प्रशासनानं त्वरित या निवेदनाची दखल घेतली आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मंदिर प्रशासनानं महंत नामदेव शास्त्रींचं कीर्तन रद्द केलं अशी माहिती अनिकेत देशमाने यांनी. म्हणजे मुळातच नामदेव शास्त्रींवर त्यांच्या आयुष्यात कदाचित पहिल्यांदाच त्यांचं कीर्तन रद्द होण्याची नामुष्की आहे. खरं तर या संदर्भात शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाची जी आध्यात्मिक व वारकरी आघाडी आहे तिने देखील पत्रकार परिषद घेतली. काल पत्रकार परिषदेमध्ये हरिभक्त परायण आणि आघाडीचे प्रमुख, राज्यप्रमुख विठ्ठल आबा मोरे यांनी स्पष्ट इशाराच दिलाय, वारकरी संप्रदायाची नामदेव शास्त्रींनी माफी मागावी अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल. विजय वडेट्टीवार जे एकेकाळी मंत्री राहिलेले आहेत, विरोधी पक्षनेते राहिलेले, त्यांनी देखील या संदर्भामध्ये आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अमुक आमच्या समाजाचा, तमुक तुमच्या समाजाचा, यांच्या बाजूने हे बोलणार, त्यांच्या बाजूने ते बोलणार,
म्हणजे काय महाराष्ट्राला गुन्हेगारीचा अड्डा करून बिहार करायचा आहे का? कोणत्याही साधू संतांनी गुन्हेगाराला अजिबात पाठीशी घालू नये. नामदेव शास्त्रींनी आपली मर्यादा राखावी असा सल्ला देखील विजय वडेट्टीवार यांनी. शिवाय अहल्यानगरमधील शहर अखंड मराठा समाज यांनी जिल्हा अधीक्षकांना तर थेट निवेदनच दिलंय की हे जे वाचाळवीर महंत नामदेव शास्त्री यांनी केलेलं वक्तव्य अत्यंत बेअक्कल आणि जातीयवादी आहे. जर त्यांनी त्यांचं वक्तव्य मागे घेतले नाही तर त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी अशी भूमिका या ठिकाणी मांडली. आता प्रश्न हा पडतो की एकंदरीतच ही जी परिस्थिती ओढवलेली आहे नामदेव शास्त्रींवर, यामागचं कारण काय? मुळात नामदेव शास्त्रींनी जी भूमिका मस्साजोगच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये घेतली ती अत्यंत चुकीची होती, निंदनीय होती. तिचं समर्थन कुणीच करू शकणार नव्हतं. धनंजय मुंडे त्यांच्याकडे येतात काय, धनंजय मुंडेंच्या डोळ्यात ते पाहतात काय, त्यांच्या डोळ्यात त्यांना जगावंसं वाटत नाही असं त्यांना दिसतं काय, त्यांच्या हातातली सलाईन आणि पसरलेलं रक्त हातावरचं हे पाहून ते हतबल होतात काय, त्यांच्या हृदयाला पाझर फुटतो काय, आणि ते धनंजय मुंडेंना थेट आशीर्वाद देऊन धनंजय मुंडे निर्दोष आहेत असं सर्टिफिकेट देतात काय. त्यानंतर तर थेट सकाळी उठून पत्रकार परिषद घेतात. पत्रकार परिषदेमध्ये थेट सांगतात भगवान गड धनंजय मुंडेंच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. आणि हे सांगताना ती जे 2 वाक्य बरळली ती फार वाईट होती. तिथं त्यांचं कीर्तन, जे कीर्तन ज्यांचं रद्द झालंय ना त्यांचं कीर्तन कुठे चुकलं हे फार महत्वाचं. ते काय म्हणाले? मारेकऱ्यांना 6 तारखेला जी मारहाण झाली होती त्यात त्यांची मानसिकता बिघडली, त्यामुळे ती मारहाण त्यांना जी झालेली आहे ती दखल घेण्याजोगी आहे हे जे वाक्य म्हणाले होते. आणि त्याच वाक्यात नामदेव शास्त्री अडकले. म्हणजे नामदेव शास्त्रींचं चुकलं काय तर कीर्तन चुकलं. जे कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करतात, जे कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला एक उत्तमाची आध्यात्मिक शिकवण देतात, आध्यात्मिक पाया, आध्यात्मिक परंपरा घडवतात, त्याच नामदेव शास्त्रींचा इथेच तोल घसरला. इथे त्यांची वाणी प्रासादिक वाणी यायच्या ऐवजी त्यांच्या मुखातून राजकीय वाणी. आणि मी परवा एक ओवी पण म्हटलं होतं, त्या ओवीमध्ये स्पष्ट म्हटलं होतं की पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण. पण आता जे निवेदन दिले त्या निवेदनात जर आपण पाहिलं तर पुढाऱ्यांना, गुन्हेगारांना संतांनी पाठीशी घालू नये असं निवेदनात म्हटलं होतं. पुढाऱ्यांची पाठराखण संतांनी का करायची? खरं तर जातीपासून, पुढारी लोकांपासून आणि गुन्हेगारांपासून 4 हात दूर असले पाहिजेत संत, अशी भूमिका स्पष्टपणे या ठिकाणी घेण्यात आली आणि हे निवेदन सादर करण्यात. त्यामुळं नामदेव शास्त्रींचं चुकलं इथेच की जी मर्यादा होती ती मर्यादा त्यांनी ओलांडली. इथे त्यांनी पुढाऱ्यांची पाठराखण केली. इव्हन एका चॅनेलवर त्यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही धनंजय मुंडे तुमच्या गडावर आले, पाठिंबा दिला, पंकजा मुंडे ना पाठिंबा का नाही दिला, तर ते म्हणाले की त्या माझ्याकडे आल्याच नाहीत. मग उद्या याच न्यायानं वाल्मिक कराड आले तर मग त्यांनी लगेच त्याचं उत्तर फिरवलं, नाही नाही ते तो नेता कुठे आहे. याचा अर्थ फक्त नेत्यांची पाठराखण करणारे नामदेव शास्त्री आहेत का? अर्थात वाल्मिक कराडला काय कोण उंबऱ्यावर पण उभा करणार ती गोष्ट वेगळी. पण तुम्हाला म्हणायचं काय, म्हणजे भगवानगड फक्त नेत्यांशी संबंधित आहे का? 2016ला तुम्ही राजकीय भूमिका या गडावरून घेतली जाणार नाही असं जाहीर करता आणि 2025ला तुम्हीच तुमची भूमिका बदलून तुम्ही राजकीय भूमिका जाहीरही करता. आता या सगळ्या प्रकरणाचा अर्थातच मराठा समाजाला समाज आक्रमक होणारच. मराठा समाज रोष पत्करण, इव्हन मराठा समाज कशाला इतर कुणालाच हे पटलेलं नाही ते जाऊ देत. नामदेव शास्त्री त्यामुळे ज्या गडाचं नेतृत्व करतात आणि ज्या समाजातून येतात त्या वंजारी समाजातल्या सगळ्या बांधवांनी, बंधू भगिनींनी देखील हाच विचार मांडला असेल की हे योग्य नाहीये, हे चुकीचं आहे. जो गुन्हेगार तो गुन्हेगार, जो चुकला तो चुकला. आणि ज्या मारेकऱ्यांनी हे सगळं घडवून आणलं त्या मारेकऱ्यांची मानसिकता बिघडली असं जर तुम्ही म्हणत असाल आणि त्यांना झालेल्या मारहाणीची दखल घ्यावी लागेल असं जर तुम्ही म्हणत होतात तर याचा अर्थ तुम्ही नेमकं समर्थन कोणाचं करताय? म्हणजे तुम्ही एक विशिष्ट जातीयवादी विचार करताय. इथेच तुम्ही फसला, इथे तुम्ही चुकला. म्हणून मी एक प्रश्न पण परवाच्या लाईव्ह मध्ये केला होता की जसं तुम्हाला धनंजय मुंडेंच्या डोळ्यात नामदेव शास्त्री जे काही दिसलं तसं वैभवीच्या डोळ्यात दिसलं का हो? आणि जे दिसलं तर ते जाहीर करा ना की काय दिसलं. कारण की ती तर न्याय मागण्यासाठी सगळीकडे फिरती आणि याच न्यायातून सगळ्यांना आपण पाहायला पाहिजे. तर तुम्ही तर न्यायाचार्य, पण तुम्ही तर थेट निकालच लावून टाकला. त्यामुळे प्रश्न हाच उद्भवला की आता तुमचं कीर्तन ऐकायला सुद्धा लोक नको म्हणतात.
म्हणजे एकतर तुमची एवढी परंपरा, तुम्ही एम.फिल झालेला आहात, पी.एच.डी केलेला आहात, एवढं आत्तापर्यंत तुम्ही वैभव कमावलं, आध्यात्मिक वैभव कमावलं. ठिकठिकाणी महाराष्ट्रभर तुम्ही कीर्तनं तुमची झाली, ज्ञानेश्वरीचं रसाळ निरूपण तुम्ही आत्तापर्यंत करत आलात, प्रासादिक निरूपण करत आलात, या नाव प्रासादिक असं आपण म्हणतो. आणि ते उत्तमाचं निरूपण करायचं सोडून तुम्ही राजकीय भाष्य करायला लागलात आणि त्याचाच परिणाम हा झाला की तुमचं कीर्तन रद्द करण्यात आलं. खरं तर म्हणजे खरंच नामदेव शास्त्री, तुम्हीच सांगा की तुमच्या आयुष्यात तुमचं कीर्तन रद्द झाल्याची कधी नामुष्की उडवली का? म्हणजे एखाद दुसरा काही भाग घडला असेल, काही अडचण किंवा काहीतरी प्रश्न निर्माण झाला असेल, तर त्यामुळे कदाचित कीर्तन रद्द झालं असेल. पण अशी एखाद्या समाजाने विरोध करावा आणि नामदेव शास्त्रींचं कीर्तन लावू नये असं सांगितलं जावं आणि आयोजकांना ते कीर्तन रद्द करावं लागावं, हे म्हणजे किती वाईट परिस्थिती आहे. म्हणजे उद्या कदाचित भविष्यात आता तुम्हाला कीर्तनाला जर कोणी बोलावलं तर पहिल्यांदा कीर्तनाला बोलवताना पुढे रद्द तर करावं लागणार नाही ना, अशी परिस्थिती निर्माण व्हायची. म्हणून मला हाच प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की ही जी सगळी आत्ताची भूमिका मांडली गेलेली आहे, या भूमिकेच्या माध्यमातून हाच विचार करायला पाहिजे की तुमचं कीर्तन चुकलं. कीर्तन या शब्दाचा किती सुंदर अर्थ आहे. कीर्तन, जी तनातली किरकिर आहे ना, ती किरकिर थांबवणारं म्हणजे कीर्तन. तनातली किरकिर थांबवतं ते कीर्तन. बघा, नवविधा भक्ती आहे, त्या नवविधा भक्तीमध्ये संतांनी 9 भक्ती मांडून दाखवलेल्या आहेत. श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. मी तर लहान तोंडी मोठा कस, मी तुम्हाला काय सांगणार, तुम्ही न्यायाचार्य आहात, ज्ञानेश्वर रसाळ प्रासादिक निरूपण करता तुम्ही. म्हणजे मी तर म्हणजे तुमच्या दुधात पडलेली माशी आहे, काय माझा काही अर्थच नाही, अशी काढून फेकून द्या तुम्ही. पण तुम्हीच सांगा की आज तुम्ही जे काही उत्तमाचं जे क्षीर नीर विवेक तुमच्याकडे ती भूमिका असायला पाहिजे होती, ती भूमिका तर तुम्ही पडताळली नाहीतच, पण त्या भूमिकेच्या पलीकडे जाऊन तुम्ही बोलायला लागलात. आणि आज जी दुसरी पायरी आहे नवविधा भक्तीतली कीर्तन, ते देखील तुमचं चुकलं. तुमचं श्रवण चुकलं म्हणून कीर्तन फसलं. श्रवण चुकलं. तुम्ही धनंजय मुंडेंचं ऐकलं आणि त्यामध्येच सख्यात उतरलात. तुम्ही तिथे जसा न्याय अर्जुन श्रीकृष्णाचा व्हायला पाहिजे होता तसा झालाच नाही. तिथे तुम्ही सख्याच्या भूमिकेवर आलात. मी मागे गोष्टही सांगितली त्या बेडकाची. आणि या सख्याच्या भूमिकेवर तुम्ही अडकलात ना, आपला जवळचा सखा, आप्तेष्ट, नातेवाईक, समाजाचा, माझ्या जवळचा, हे ज्या सगळ्या भूमिकेत तुम्ही अडकलात ना, तिथे तुम्ही न्यायाचा दंड आहे ना, तो तुम्ही बाजूला. तिथे तुम्ही फक्त केवळ माझा जवळचा, माझ्या ओळखीचा, या सगळ्या गोष्टींमध्ये अडकून. आणि हे तुम्ही केलं ना, त्यामुळे आज तुम्हाला जे 7 फेब्रुवारीला कीर्तन होणार होतं आणि मग नंतर 2 कीर्तन होऊन, म्हणजे 8 फेब्रुवारीला वारकरी रत्न ज्ञानेश्वर माऊली कदम आळंदीचे आहेत ते, त्यांचं कीर्तन होणार होतं आणि अर्थातच 9 फेब्रुवारीला काल्याचं कीर्तन होतं. हरिभक्तपरायण डॉक्टर सुदाम महाराज पानेगावकर यांचं आळंदीचं. एवढं उत्तमाचा कार्यक्रम होता, अखंड हरिनाम सप्ताह. जर आता तुम्ही हा सगळा प्रकार स्वतःवर ओढवूनच घेतला नसता, तर 7 फेब्रुवारीला तुम्ही पुण्यामध्ये आळंदीत, म्हणजे सॉरी देहूतील या भंडारा डोंगरावर कीर्तन करत असता आणि लोक आनंद घेत असते त्या कीर्तनात. पण आज काय झालं, याचाच अर्थ आता तर अख्खा म्हणजे वारकरी संप्रदायातून देखील तिकडे तर आपण पाहते की नारायणगडावरचे देखील शिवाजी महाराज जे आहेत ते स्वतः मस्साजोगला जाऊन आले. त्या ठिकाणी त्यांनी संतोष देशमुखांच्या कुटुंबाची भेट घेतली, धनंजय देशमुखांची भेट घेतली. हे असं का? आपण घेतलेली एक भूमिका किती समाजावर परिणाम करते, समाजाच्या किती खोलवर घुसते रुजते. यापूर्वी तुमचं कीर्तन ऐकताना तुमच्या कीर्तनासमोर बसलेले सगळे सर्व जाती धर्माचे लोक होते. त्यामध्ये कुठल्याच विशिष्ट जातीचा नव्हता. त्याला समोर बसणारा श्रोता असतो, त्याला जात कुठली? श्रोत्याला जात कुठली? श्रोता फक्त ऐकतो. ज्याचे कान उघडे आहेत त्याला फक्त ऐकायचंय. साधू संतांनी जी काही शिकवण दिली ती शिकवण ऐकायची, आत्मसात करायची, या भूमिकेत तो असतो. आणि ही भूमिका उत्तमाची असताना, ही भूमिका चांगल्या पद्धतीने रुजवली गेली असताना, जर अशा पद्धतीनं वातावरण निर्माण होत असेल तर मग करणार काय? आणि तुम्ही जे चुकलात ना, त्या चुकण्यामागचं कारण हेच होतं की तुम्ही जे बोललात ना ते योग्य नव्हतं. कारण की आतापर्यंत तुम्हाला इतक्या अशा गोष्टीतून निर्माण करण्याची भूमिका काहीच गरज नव्हती. तुम्ही गुन्हेगारांची पाठराखण काय करण्याची हरकत होती? पुढाऱ्यांची पाठराखण करायला काय म्हणजे काय गरजच नव्हती तुम्हाला. गुन्हेगारांची पाठराखण का केली? गरज नव्हती. पुढाऱ्याची पाठराखण का केली? गरज नव्हती. आज त्याच धनंजय मुंडेंवर तुम्ही पाहत असाल, मागून एका मागून एक आरोप प्रत्यारोप होत आहेत. भले ते आरोप फेटाळून लावतायत, तो त्यांचा भाग आहे. तुम्ही याच्यात कशाला मध्ये पडला? त्यांच्यावर पीक विम्याचा आरोप, हार्वेस्टर घोटाळ्याचा आरोप, संतोष देशमुख
त्या संबंधित जी काही खंडणी मागितली गेली त्यात ते निकटवर्ती आहेत त्यांचे वाल्मिक कराड, त्यामुळे धनंजय मुंडेंवर आरोप. पुन्हा त्या राग जी अवैधरित्या उचलली गेली आहे त्यात ऑफिस ऑफ प्रॉफिटचा आरोप. आणखी आज अंजली दमानी यांनी आरोप केलाय तो वेगळाच. साहित्य कृषी खरेदीमध्ये जो काही भ्रष्टाचार झालाय त्याचा आरोप. मग हे सगळे आरोप एका माणसावर चालू आहेत आणि त्या दिवशी तुम्ही म्हणाल की 53 दिवस त्यांची मीडिया ट्रायल होते. आज त्यांनी आणखी 5 दिवस वाढवून 58 दिवस मीडिया ट्रायल होते म्हटलंय. मुळात मला हा प्रश्नच पडलाय की धनंजय मुंडे यांची पाठराखण तुम्ही सगळ्यांना समान आहात ना. तुमच्यासाठी सगळे समान. साधू संतांसाठी सगळेच समान आहेत. वाईट प्रवृत्ती अपप्रवृत्ती सगळ्या बाजूला काढून सर्वसामान्य माणसाला त्याला जी शिकवण द्यायची त्या शिकवणीपर्यंत पोहोचवणं हे तुमचं काम आहे. आधी आत मी एक ही अध्यात्माची फोड आहे. आधी आत मी एक आहे आणि त्या सगळ्यांना एका दृष्टीतून एका नजरेतून पाहणार आहे तुम्ही. पण तुम्ही जो काही भेदभाव करायला गेलात ना, हा अपभरभाव जो केलात आणि अगदी म्हणजे निर्दोष सर्टिफिकेट देऊन टाकलं ना, मुळात ते तुमचं कामच नाही. न्यायाचारी ही तुम्ही पदवी घेतलेली आहे. न्यायाधीश नाही तुम्ही. आणि तुमच्या भगवानगडावर अर्थात तो सगळ्यांचा भगवानगड आहे. तुम्ही आता मठाधिपती आहात म्हणून तुमचा म्हणायला लागतं. त्या ठिकाणी येणारा कुठल्याच माणसाला कधीच गेटमध्ये प्रवेश करताना कुठल्या जातीचं कुठल्या धर्माचं कधीच विचारलं नव्हतं. तुम्हीच स्वतः सांगता. त्या ठिकाणी तर अगदी सगळं वेगवेगळ्या जातीतली माणसं काम पाहतात. अन्न खाऊ घालता तुम्ही. मग हे प्रासादिक अन्न जे इथून मिळतं ते उत्तम द्यायचं सोडून तुम्ही हे वेगळं काय दिलं? तुमचं श्रवण चुकलं म्हणून कीर्तन चुकलं अशी परिस्थिती नामदेव शास्त्री झालेली आहे. म्हणजे लहान दोन्ही मोठा घास, पण हे खरं आहे. आणि आता सर्वसामान्य जनतेला तुमच्या म्हणजे तुम्ही खरंच समोर येऊन एक दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे, माफी मागायला हवी होती, वक्तव्य मागं घ्यायला पाहिजे होतं. धनंजय देशमुख त्यांचं अख्खं कुटुंब तुम्हाला भेटलं, त्यांनी पुरावे तुम्हाला दिले, तरी देखील त्यानंतर तुमचं भाष्य नाहीये. तुम्ही वक्तव्यच करत नाही आहात की बाबा माझं चुकलं, मी दोन्ही बाजू बघितल्या नव्हत्या. परवा मी सांगितलं होतं निरक्षीर विवेक, सगुण निर्गुण दोन्ही कालवले आणि मग या कर्दमाचा विचार कोण करतो? करू जाणे योगीश्वर, नीर आणि क्षीर विवेक राजहंस जाणीत. हे स्पष्ट आहे ना. राजहंसाची भूमिका संतांकडे आहे. दूध का दूध, पाणी का पाणी वेगळी करण्याची ताकद संतांकडे. मग ही एवढी उत्तमाची भूमिका तुम्हाला लाभलेली असताना त्या भूमिकेचा विचार तुम्ही का करत नाही? त्या भूमिकेतून तुम्ही पुढे का येत नाहीये? आजही तुम्हाला ती संधी आहे. तुम्ही खरं म्हणजे स्पष्टपणे येऊन सांगायला पाहिजे की माझं चुकलं, ते अनावधानानं झालं, काहीही झालं, पण चुकलं. दिलगिरी व्यक्त करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला नाव ठेवणं म्हणजे भगवान गडाच्या मठाधिपतीला नाव ठेवलं जातंय, हे योग्य नाहीये. भगवान बाबांची ख्याती, भीमसेन महाराजांची ख्याती, यानंतर तुम्हाला त्या गादीचा मान मिळाला. आम्ही तर सगळी लेकरं आहोत भगवान बाबांचे. तर कशा पद्धतीने तुम्ही या सगळ्या समाजाशी आणि जाणीवपूर्वक बोलायला पाहिजे. खरं म्हणजे मला अत्यंत वाईट कुठल्या गोष्टीचं वाटलं की तुम्ही जेव्हा ती मारेकऱ्यांची बाजू घेतली, तुम्ही का आणि कोणत्या का तसं बोललात हाच प्रश्न मला पडलेला आहे. म्हणजे तुमच्या मुखातून ही वाक्य आलीच कशी? आतापर्यंत इतके वर्ष ज्ञानेश्वरी 2003 पासून तुम्ही त्या गादीचे वारस आहात. म्हणजे आता थोडक्यात त्या गादीवर आहात तुम्ही. 22 वर्ष झाली. इतकंच नव्हे, त्यानंतर आणखी बरंच मोठं कार्य सुरू आहे. ज्ञानेश्वरी विद्यापीठ तुम्ही एवढं स्थापन केलं भगवान गडावर. आता कोणताही माणूस तिथे येताना पहिले कचरेल की अरे काय माझी जात बघितली जाते का, माझी जात विचार, कसली जात? जातीपातीच्या पलीकडे नेणारे संत आहात ना तुम्ही सगळे. संत महंत तुम्ही. प्रत्येक जातीत कोणता ना कोणता तरी असा उत्तमाचा संत होऊन गेलाय की त्याने दिलेली शिकवण आहा, रसाळ, प्रासादिक, निरूपण. बघा प्रत्येक ग्रंथराज ज्ञानेश्वरी म्हणतो आपण. तुकाराम गाथा, तुकाराम महाराजांची गाथा, श्रीमद दासबोध, नामदेव गाथा. अहो काय आपल्या संत परंपरा एवढी मोठी आहे आपल्याकडे आणि एवढं उत्तम असताना, एवढं छान असताना, एवढं उत्तमाचं चाललं असताना आपण काय या सगळ्या गोष्टींमध्ये पडलोय? खरं म्हणजे तुम्ही यातून बाहेर यायला पाहिजे आणि तुम्ही थेट म्हणायला पाहिजे मी कोणत्याही पुढाऱ्याचा जवळचा नाहीये, मी कोणत्या गुन्हेगाराचा जवळचा नाहीये, मी कोणत्या जातीच्या जवळचा नाहीये. मला जातीचं लेबल लावू नका, मला राजकारणाचं लेबल लावू नका. हे तुम्ही उघडपणे बोलायला पाहिजे. आज तुमचं कीर्तन रद्द होतंय याबद्दल तुम्हाला काय वाटलंय का नाही?
अहो श्रोते मुकले ना तुमच्या ज्ञानेश्वरीच्या रसाळ निरूपणाला. तुम्हाला मूक केलं आज. तुम्हाला मूक बसावं लागलं आज. कशासाठी? जे काही बाहेर द्वैत आणि अद्वैत ही भूमिका मी तुम्हाला सांगायची गरज काय? अहो जो मनुष्य सांसारिक आहे, त्या संसार प्रपंचात जो मनुष्य अडकलेला आहे, त्याच्याकडे अवगुण, गुण सगळ्या गोष्टी येणार. तुम्ही त्याच्याही पलीकडचे आहात. तुम्ही याला चिकटून कशाला बसलाय? तुम्ही कसा याला संसार देताय? संसार म्हणजे सवेची स्वार अशी ओवी आहे. तुम्हाला मी सांगायची गरज नाही. सगळे स्वार झालेत. अहो आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांवर सगळेच स्वार होतात. विषय विकार जे तुम्ही म्हणता त्याला षडरिपू. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, कामना, भावना, मनीषा, इच्छा, महत्वाकांक्षा, आकांक्षा सगळंच. या परी या या पलीकडे आहात ना तुम्ही. तुम्ही अलीकडे कशाला येताय? तुमचं काम काय आहे? म्हणून विजय वडेट्टीवार म्हणाले ते अगदी योग्य आहे. तुम्ही तुमची मर्यादा राखावी. तुम्ही मर्यादित अप्रतिम आहे. मर्यादित शब्द काय सुंदर आहे आणि अमर्यादित. भेदा अमंगळ सांगितलंय. संत सगळे अमर यादीतले आहेत. अमर यादीत. आमच्यासारखी सर्वसामान्य माणसं आम्ही सगळे मर यादीत. शब्द फोडणी बघा. जी मरणाऱ्यांची यादी आहे त्यातले आम्ही. तुम्ही शरीर जातील फक्त. तुमचे विचार आज ज्ञानेश्वरांचे विचार, तुकारामांचे विचार, नामदेवांचे विचार, समर्थ रामदासांचे विचार, हे विचार कायम आहेत. नका करू खटपट, पहा माझा ग्रंथ नीट स्पष्ट म्हटलंय समर्थांनी. अहो ग्रंथच आज आपण काय करतो? ग्रंथांचं पूजन, ग्रंथांच्या माध्यमातून दिलेले अभंग, ओव्या, एक तरी ओवी अनुभवावी असं आपण म्हणतो ना, नामदेवांनी सांगितलं. पण या सगळ्या गोष्टींमध्ये सर्वसामान्य माणसाकडून चुका होतात. त्याला पुन्हा त्या चुका दुरुस्त करण्यासाठी त्याचं क्षालन करून त्याला पुन्हा चांगल्या मार्गाला लावणं हे तुमचं काम आहे. तुम्ही अगदी वेगळ्याच आणि वेगळ्याच पद्धतीनं या सगळ्या गोष्टीकडे पाहायला लावताय सर्वसामान्यांना. कीर्तन काढी तनातील कीड. कीर्तन ही किरकिर किरकिर जी काही पैसा नाही, समाधान नाही, सुख नाही, शांती नाही, अशा आम्ही सगळे. पैशाच्या मागे धावणारे आम्ही, सुखाच्या मागे धावणारे आम्ही, समाधानाच्या मागे धावणारे आम्ही. तुम्ही त्या पलीकडचे. तुम्ही सुख, शांती, समाधान देणारे. संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत. अशी तुमची भूमिका असते. मग तुम्ही कशाला अलीकडे आलात? पलीकडे आहात तुम्ही. आम्ही आईलं तरी तुम्ही पाहिलं तरी. आणि जी काही सरस्वती वाणी या तुमच्या सगळ्या संतांच्या मुखातून आमच्यापर्यंत पोहोचते आणि ती श्रवणाच्या माध्यमातून आमच्या आत उतरते, तेव्हा आमची परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी या चारी वाणी शुद्ध होतात. पण ते करायचं राहून गेलं आणि अशुद्ध आणि गढूळ सगळं व्हायला लागलंय. हे होणं योग्य नाहीये. खरं म्हणजे ना, उत्तम व्यक्ती, उत्तम श्रोता कोण? ज्याला कळतं की मी चुकलो. माझी चूक जी झाली आहे ना ती मान्य करणं, माफ करणं तर तुमचं काम आहे. तुम्ही माफ करता, पण मान्य तर करायला पाहिजे. तुम्हीच तर शिकवलात ना आम्हाला. आणि आज कीर्तन रद्द व्हावं म्हणजे मंदिर प्रशासनाला निर्णय घ्यावा लागला. रे बाबा नको, कायदा सुव्यवस्था बिघडेल. एवढा अखंड परंपरा लाभलेली भंडारा डोंगरावरची ट्रस्टची जी परंपरा आहे, अखंड हरिनाम सप्ताह, गाथा पारायण सोहळ्याची, त्याला कुठे गालबोट लागायला नको. शेवटी कीर्तन रद्द करावं लागतं. एका संत महंताचं ज्याचं नाव त्या पत्रिकेमध्ये छापून येऊन सगळीकडे प्रसिद्ध होतं. 2 तारखेला पारायण सोहळा सुरू देखील झाला. आणि मग एवढं सगळं सुंदर असताना, एवढं सगळं छानपैकी चालू असताना आज जर अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर हे योग्य नाहीये. खरं म्हणजे मी या संदर्भात म्हणजे मी तुम्हाला काय शिकवणार? मी कचपटा समान आहे, काहीच नाही तुमच्यासमोर. पण समर्थ रामदासांनी ज्या काही ओव्या दिल्यात ना कीर्तनावर, म्हणजे नवविधा भक्ती जो काही 4था दशक आहे त्यामध्ये दुसरा समास आहे कीर्तन भक्ती निरूपण. त्याच्यातल्या काही ओव्या आहेत ना, त्या ओव्या फक्त मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. अर्थात त्या ओवीचं उत्तम रसाळ निरूपण तुम्ही देणार आहात. मला तर त्यातलं काहीच कळत नाही मला. पण एवढं सुंदर म्हटलेलं कीर्तन कसं असावं, काय सुंदर मांडलंय. सगुण हरिकथा करावी, भगवत कीर्ती वाढवावी, अखंड वैखरी वदवावी यथा योगी. सगुण हरिकथा. अहो या हरीची कथा ना, जो हरलेला आहे हा, याची कथा कहाणी, हरली संसारात हरलो आम्ही.
कारण की आम्ही सगुण, तो सगुण साकार, सगुण आणि निर्गुण एकच करून दाखवलं ते. सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे अशी ओवी आहे. सगुण निर्गुण एक. आता या हरलेल्या माणसाची कथा जी तुम्ही उत्तम करायची आहे त्यासाठी तुमचं कीर्तन आहे. सगुण हरिकथा करा, भगवत कीर्ती वाढवा. स्वतःची कीर्ती नको. मान मरातब मर्यादा अभिमान ताठा गर्व अहंकार काय नाही, शेवटी मातीत घालतो, खड्ड्यात घालतो. भगवत कीर्ती ज्याच्यामुळे हे सगळं प्राप्त झालं. म्हणून किती सुंदर ती जीभ बघा ना, कायम ओलावा असतो तिला. एकमेव अवयव आहे तो, कायम ओलाव्यात, कायम ओलावा आणि मधुर ओलावा. कायम सतत पाण्यात भिजत ठेवणारी जीभ आहे ती. पाण्यात भिजत असते इतके वर्ष पण कुजत नाही, तिला म्हणतात जीभ. एकमेव अवयव आहे. इतके वर्ष पाण्यात असतो पण कुजत नाही. आपण पाण्यात कुठली वस्तू ठेवा कुजते, पण जी कुजतच नाही ती जर कुचके नाचके विचार या जिभेतून काढत असेल तर हे सगळे कुचके नाचके विचारच ना. गुन्हेगारांची पाठराखण करणं, गुन्हेगारांच्या भूमिकेचं समर्थन करणं हे कुचके नाचके विचार झाले. याचा काहीच उपयोग नाही. आणि अशा विचारांची जर पाठराखण करायला गेलो तर मग प्रत्येकाच्या जीवातून काय आज काय अवस्था आहे. अहो, सगळ्या शस्त्रांपेक्षा भयानक शस्त्र म्हणजे जीव आहे. तिचा वापर योग्य केला तर ठीक. कुठल्या शस्त्राने व्यक्ती कापली जात नसते. जीभ जीभ ऑर्डर देते, ती आज्ञा देते, सूचना देते. या प्रकरणात तेच आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात तेच आहे. मारेकरी वेगळेच आणि त्या मारेकऱ्यांना ऑर्डर देणारा सूचना देणारा वेगळा आहे. त्यांनी घडून आणलेला आहे. त्याच्या जिभेतून वाक्य गेलेलं आहे. बघा, धनंजय देशमुख म्हणतोय विष्णू चाटेला 35 वेळा मी स्वतःहून फोन केलाय आणि त्या विष्णू चाटेला वाल्मिकरांनी फोन केलाय. आता यांचा एकमेकांना फोन झालाय म्हणजे बोलूनच ना. यांच्याकडचं कसलं कीर्तन? हे सगळे दळिद्री दळभद्री विचारांचे, जे फक्त लोभापायी स्वार्थापायी अडकले, पैशासाठी माणसांचे जीव घेतले. जे लाख मोलाचे जीव आहेत त्यास पैशापायी संपवले यांनी. आज कुठे आहे ते? कोठडीत. दुसरं काय आहे त्यांची पात्रताच आणि तीच आहे त्यांची भूमिका. दुसरं काय यांना? आणि अशा परिस्थितीत म्हणून भगवत कीर्ती वाढवावी. इतरांचं काय, अहो त्याचे गुणगान गायला पाहिजे. भगवान बाबांची, संत भगवान बाबांची महती ज्या मुखातून जायला पाहिजे आज त्याच मुखातून या मारेकऱ्यांची पाठराखण, आणखी कोणाची पाठराखण, या मारेकऱ्यांचं समर्थन योग्य नाहीये. अखंड वैखरी वदवावी, पण कशी? यथायोग्य. ही जी वैखरी दिली परा पश्यंती मध्यमानी वैखरी, तुम्ही शिकवलं हे सगळं. तुमच्याच कीर्तन भजनातून ऐकलंय आम्ही, प्रवचनातून ऐकलंय. परवचन परवचन परेतलं वचन ते फार महत्वाचं. ते ऐकलंय तुमच्याकडूनच आम्हाला ऐकायला मिळालं. पण आज ही सगळी वचनं एवढं सुंदर उत्तम पद्धतीनं जर आहेत तर ती वचनं सोडून तुम्ही नको ती वचनं द्यायला लागलेत. भगवानगड भक्कमपणे पाठीशी आहे, ही वचनं तुम्ही देऊन बसलात. आणि प्रश्न हाच पडतो की आपण यथायोग्य, अखंड म्हटलंय, अखंड वैखरी वदवावी, पण यथायोग्य बोलत राहा तुम्ही बिंदास. कीर्तन कसं पाहिजे? यथायोग्य असलं पाहिजे, न्याय निवाडानी असलं पाहिजे. खरं काय खोटं काय, सत्य काय असत्य काय या बाजू सांगणारं असलं पाहिजे. ते म्हणतात कीर्तन. तनातली काळी कीड, कीड तनातली काळी कीड. किरकिर करणाऱ्यांना बाजूला. कोण किरकिर करतं? काम किरकिर करतो, क्रोध किरकिर करतो, लोभ किरकिर करतो, द्वेष किरकिर करतो, मत्सर किरकिर करतो. सारखी किरकिर 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 चालूच असतो. हे विषयविकारांचं बिराड आपल्या पाठीवरच आहे ना. आणि ते बिराड घेऊन जसं विंचवाचं बिराड पाठीवर तसंच फिरत असतो. आपण कुठेही जा, मार्केटमध्ये गेलो की झालं, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. अडकला संसारात, अडकला इच्छेत, अडकला मायेत, अडकला सगुणात. पण सगळं बघतो तो आणि मग खिसा चाचपतो. तेव्हा कळतं अरे खिशात 200ची नोट आहे, समोरची वस्तू 400ची आहे, चला आपलं पुढे. ही मर्यादा आहे, या मर्यादेत राखल्या पाहिजे. पण तिथेच जर तो हिसकावून पळून घेऊन गेला ती वस्तू, समजायचं त्याच्याकडे लोभ आला. क्रोध, लोभ आला की क्रोध आला. काम क्रोधे खवला. बघा ती उभी आहे दासबोधामध्ये. अभिमाने उठे मत्सर, मत्सरी तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळबळ. ऐसा अंतरी नासला, काम क्रोधे खवळ. ही परिस्थिती आहे. काम आणि क्रोध याच्यामुळे खवळून खवळून शेवटी मग काय त्याचं रूपांतर आपण माहिती, अत्याचार, भ्रष्टाचार, अनाचार, ह्याच्यापुढे काहीच होणार नाही. आणि हीच परिस्थिती आता, दुसरं काहीच नाहीये.
पुढची अतिशय सुंदर ओवी आहे. पूर्व पक्ष त्यागून सिद्धांत निरूपण करावे नेमस्त. पूर्व पक्ष कशाला नको तो इतरांचा पक्ष धरण्याचा. आधी काय होतं आणि आधी काय माझा त्याची संबंध काय आहे, काय रिलेशन्स आहेत, काय नाते आहेत, काय आमच्या जवळचा आहे अजिबात. अहो संत महंतांना सगळे सारखे एकच. सगुण निर्गुण एक गोविंदू रे. काय सुंदर ओवी आहे. हे पूर्व पक्ष सगळे बाजूला पाडून हे सगळे जण एकत्र आणण्याची ताकद तुमच्यात आहे. म्हणून तर पूर्व पक्ष त्याग, त्याचा त्याग होणं गरजेचं आहे. सारतेची घ्यावे, असारते जाणून त्यागावे. या नाव श्रवण आहे. तुम्ही सारच देत असताना आतापर्यंत आणि असार त्याग करायला लावता. उलट झालं इथे. तुमच्या बाबतीत असं घडणे अपेक्षितच नव्हतं. पूर्व पक्ष त्यागून सिद्धांत निरूपण करावे नेमच. सिद्धांत काय उत्तमाचा शब्द वापर. उत्तमाची रोपण करणारे सिद्धांत. संतांचा सिद्धांत म्हणजे काय, जो ठरला एकदा ठरलं की हे की हेच, नाही म्हणजे नाहीच, हो म्हणजे होच, जे सिद्धांत नेमून दिलेले आहेत. परधन पापाय सगळं अप्रतिम भूमिका दिली. यांचं काय, यांना दुसऱ्या माझं ते माझं आणि तुझं पण माझं अशी भूमिका आहे. आणि त्यामुळे सगळे गुंडशाही ही सगळी जी काही जे वाढलेत ना सगळे, हे बीडमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अख्ख्या सगळीकडे आहेत महाराष्ट्रात, फक्त काही बीडच नाही. ही सगळी गुंडशाही फोपावली का, तर राजकीय वरद असतात. आणि राजकीय ही राजकारणी लोक शेवटी आश्रयाला कुठे येतात, तुमच्याकडे. आणि मग तुम्ही यांना आशीर्वाद देऊन टाकताना आणि त्याचा परिणाम खोलवर होतो. आणि तुमचा त्यांना वरद असतं, त्यांचा या गुंडांना वरद असतं. आणि मग गुंड काय करतात, गुंडांचा त्यांच्या गुंडांना वरद असतं, छोटे मोठे. आणि ते मग काय आमच्यावर हातच चालवतो सर्वसामान्यांवर. दुसरं काय चालवणार, त्यांच्याकडे आहे काय, लाट्या काट्या शस्त्र. आणि यांची तोंड तर कधीच व्यवस्थित नसतं. आणखी बहुधा बोलणे अव्याव्यस्त बोलोची. अव्याव्यस्त विस्कळीत का बोलावं. सर्वसामान्य माणसांकडून ठीक आहे, आमच्यासारखा एखादा शब्द गेला चुकून तर आम्हाला, आम्ही पामर आहोत. तुम्ही तर संत महंतात. तुमच्याकडून अव्यावस्थेची विस्कळीतपणाची भूमिका कुणालाच मान्य नाही. पण तुम्ही जे परवा बोललात ते एकदम विस्कळीत वाक्य होत, अव्याव्यस्त वाक्य होत. बोलोची नाही म्हटलंय. तुम्ही तर बोलून बसलात ते पुन्हा रेटून बसलात. आणि एवढं करूनही तुम्ही अजून तुमची भूमिका मान्य केलेली नाहीये की माझं चुकलंय, मी असं नव्हतं करायला पाहिजे. पण हे का, कशासाठी. आणखी पुढे कीर्तन ऐकता संदेह पडे, सत्य समाधान ते उडे, नीती न्याय साधन मोडे, ऐसे न बोला. असं कीर्तन असूच नये. कीर्तन ऐकता संदेह पडे ही ओवी फार महत्वाची आहे. कीर्तन ऐकता संदेह, लगेच संशय निर्माण झाला ना. अहो तुम्ही बोललात ना, त्या मारेकऱ्यांना झालेली मारहाण दखल घेण्याजोगी आहे आणि मारेकऱ्यांची मानसिकता का बिघडली. अहो लगेच संशय निर्माण झाला प्रत्येकाच्या व्यक्तीमध्ये. धनंजय मुंडेंची पाठराखण करून अख्खा भगवानकडे त्याच्या पाठीशी उभा आहे म्हणून झालं. संध्या पेरलात तुम्ही आणि संध्याची पेरणी केलीत की तिथे, अहो संध्या म्हणजे विष आहे, संशय आहे तो पेटीतला ना. काम क्रोध लोभ मद मत्सरदंभ संशय चिंता, हे 6 षड्रिप आणि 2 पेटीतले संशय आणि चिंता. चिंताच ती अनुस्वार काढला की चिता पेटवते, बाकी काय करते. आणि असा हा संशय तुम्ही पेरलात. तुम्ही खरं म्हणजे काय पेरायला पाहिजे, उत्तमाची पेरणी ना निरूपणातून करायला पाहिजे. तुम्ही संशय पेरलात अख्ख्या महाराष्ट्राच्या मनामध्ये की नेमकं तुम्ही कोणाच्या बाजूने आहात. संशयाला लागला लोकांना. नीती न्याय साधन मोडे. नीती शिल्लक काय राहिली मग, न्याय कुठला राहील, साधन काय, संपलंच ना. साधन जे साधन आहे साधण्यायोग्य, जे उत्तम आतापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचायला हवं, तो लोकांपर्यंत जायला पाहिजे होतं, तीच भूमिका केलेली नाहीये. शेवटी अवस्था काय झाली, जे उत्तमरित्या घडणं अपेक्षित होतं, लोकांपर्यंत चांगली भूमिका जाणं अपेक्षित होतं, पण आता ते साधनच ठेवलं नाही तुम्ही. बाकी या उत्तम कीर्तनाच्या साधनातूनच तर तुम्ही इतरांचे बिघडलेले संसार जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले ना, त्यांना जवळ करण्यासाठी तुम्ही आहात. पण नाही, पुढे ऐसे न बोलावे म्हटलंय. असं बोलू नये कधी, पण तुम्ही बोलून गेला. बघा आधीच्या ओळीत बोलोची नाहीये, ऐसे न बोलावे.
या नावं कीर्तन नाही, हे कीर्तन असूच शकत नाही. सकळ रक्षुन ज्ञान सांगे, जेणे वेदज्ञान बंगे. सगळ्यांचं रक्षण कर, सगळ्यांना समजून घे, सगळ्यांना एकोप्याने एकत्र कर, सगळ्यांच्या बाजू समजून घेऊन मग ज्ञान सांगायला पाहिजे. पाहावे आपण असे आपण याची नाव आत्मज्ञान ना. हे आत्मज्ञान कुठे आहे? ते राहिलं बाजूलाच. इतरांकडे बोट दाखवताना 4 बोट आपल्याकडे आहेत. म्हणून पुढे दिलं जेणे वेदज्ञान न भंगे. वेदज्ञ म्हणजे काय प्रत्यक्षात वेद म्हणायचं का आपण? नाही. अहो जी काही संतांनी दिलेली शिकवण आहे, वेद म्हणजे आपल्यासाठी संतांची संतांनी दिलेली शिकवण, संतांच्या ग्रंथांमधले अभंग आणि ओव्या, हे आपल्यासाठी वेद आहे. या वेदांमध्ये जे म्हटलंय ती आज्ञा कधीच भंग पावता का? पण नाही. उत्तम सन्मार्ग लागे प्राणी मात्राचा. अहो आमच्यासारख्या सगळ्या पामरांना उत्तम मार्ग श्रवणाचा, कीर्तनाचा, मननाचा, निजध्यासाचा, विष्णुस्मरणाचा, पादसेवनाचा, अर्चनाचा, वंदनाचा, दास्य सख्यत्व, आत्मनिवेदनाचा हा मार्ग आम्हाला सापडला पाहिजे. भक्ती मार्ग, नवविधा भक्ती आणि ज्ञान. नवविधा भक्ती आणि ज्ञान, ज्ञान आणते ना, ते ज्ञानच दूर केलं तुम्ही असं बोलून की अरे आम्ही कसं काय तर भगवानगडावर काय म्हणजे यांनी तर अशी भूमिका घेतली तर काय म्हणजे काय करायचं, काय आपण काय करायचं, अशी सर्वसामान्य प्रश्न निर्माण झाला. पुढे शेवटची एकच ओवी तुम्हाला सांगतो. कीर्तन वाचा पवित्र, कीर्तने वाचा पवित्र, कीर्तने होय सत्ता. अहो कीर्तने वाचा पवित्र, मुळातच ज्याची वाचाच पवित्र आहे ना त्याच्या मुखातून कीर्तनच बाहेर पडतं जे इतरांची किरकिर घालवत. असं कीर्तन करणारी तुमची वाचा, पण आज वाचा अशी का झाली जिने चावा घेतला. उलटा शब्द बघा, वाचा चावा, वाचा चावा, चावा घेतलात तुम्ही कशासाठी? असा हे चुकीचं होत. मग आज तुम्हाला शेवटी त्या निवेदनात म्हटले वाचाळ वीर म्हणावं लागलं त्यांना, जे तुमच्याबद्दल आतापर्यंत किती उत्तम म्हटलं जात. म्हणून कीर्तने होय सत्पात्र, सत्पात्र आहेत. अहो तुम्ही उत्तमाचं कीर्तन केलं तर समोरचं सत्पात्री दान, आपण म्हणतो ना सत्पात्री दान द्या. आपण जेव्हा सकाळी दूध घेतो घरामध्ये, दुधाचं जे भांड असतं आणि जो काही दूध घेऊन येणारा दूधवाला असतो, तो देखील भांड घेताना पहिले बघतो दूध देताना त्या भांड्यात घाण तर नाही ना. आणि आपण पण भांड त्याच्या पुढे करताना फूक मारतो, फुंकर मारतो आणि मग भांड पुढे करतो. किंवा म्हणजे आपली आई असेल, बहीण असेल, पत्नी असेल, अशा पदर फिरवतात, ते फडकं फिरवतात आणि मग दूधवाल्याकडे देतात. का तर तो सत्वगुण आहे, शुद्ध सत्वगुण आहे दूध, तर तो त्यात उत्तमरित्या आत ओतला जातो ना. अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतो आपण त्यात. ज्या भांड्यात तुम्ही उत्तमाचं ज्ञान देताय तेच भांड जर खराब असेल तर उद्या दूध नासलं तर तुम्ही आरोप कोणावर करणार? दूधवाल्यावर ना. मेरा दूध नाशा करके. मग तो पण बोलतो दूध काय को नाशा, तुमने भांडा नाही घाशा. मग अशी भाषा येते. पण आपलं भांड स्वच्छ. अहो जे कीर्तन सत्पात्री दान म्हणतो आपण त्याला, ते उत्तमाचं सत्पात्री दान करतं ते. पण आणखी प्रश्न हा पडला नंतर की हे असं का, अशी परिस्थिती का ओढवली गेली? म्हणून हरी कीर्तने प्राणी मात्र सुशीळ होत. अहो हरी कीर्तन आहे, हा साधं कीर्तन नाही. आम्ही सगळे सुशील, सुंदर शब्द आहे, उत्तमशील, त्याचं शील अबाधित आहे, जे सत्वाशी बांधलेलं आहे, उत्तम गुणांशी बांधलेलं आहे, उत्तम जाणीवेशी बांधलेलं आहे, भक्ती मार्गाशी बांधलेलं आहे, संत महंतांच्या शिकवणीशी बांधलेलं आहे. असं शील आहे, असं हरिकीर्तन हवं. पण काय म्हणजे आज तुमचं कीर्तन रद्द होण्याची नामुष्की तुमच्यावर उडवली. कशामुळे झालं? एक वाचा, एक तुमचे एक दोन तुमची वाक्य, तुमची प्रासादिक वाणी तुम्ही बाजूला ठेवलीत आणि राजकीय वाणी बाहेर काढली. हरिकथा निरूपणाची साथ सोडलीत आणि राजकारणाची साथ टाकली. कास सोडलीत आणि राजकारणाची कास धरली. काय मिळालं? अहो राजकारण काय, किती का सोडा, काय मिळणार? दूध नाही मिळणार, सत्वगुण नाही मिळणार, तो हरिकथा निरूपणातूनच मिळणार. मग एवढं सगळं उत्तम, एवढी सगळी उत्तम शिकवण आतापर्यंत मिळतीये. आज ती उत्तम शिकवण तुमच्या मुखाला लॉक लावावं लागलं, कुलूप, की तुम्ही कीर्तन नाही तिथं करू शकत, रद्द करा. जेव्हा तुम्हाला हा संदेश आला असेल तुम्हाला कसं वाटलं असेल? म्हणून तर आज तुम्ही जे वाक्य बोललात ना त्या वाक्याचा त्रास झालाय.
केवळ एका समाजाला नाही, केवळ मराठा समाजाला. संतोष देशमुख मराठा समाजाचे आहेत म्हणून महाराष्ट्र आक्रोश नाही करत आहे. संतोष देशमुख एक माणूस होता, सेवाभावी सरपंच होता, उत्तम जगणारा माणूस होता, जो मरताना देखील माझ्या गावासाठी निदान मला जगू द्या म्हणणारा, कुटुंबाचा विचार नाही केला. आणि अशा व्यक्तीच्या मारेकऱ्यांबाबत तुम्ही जर अशी भूमिका घेत असाल तर कोणाला पटणार आहे? अहो, साध्या बारक्या पोराला जरी विचारलं तरी तो म्हणेल हे चुकीचं होत आहे. बारकीच पोरगी आली ना तुमच्याकडे, वैभवी आला, विराज आला, त्यांनी स्पष्टपणे तुम्हाला सांगितलं की महाराज तुम्ही संत आहात, महंत आहात, पण मारेकऱ्यांची मानसिकता बिघडली हे वाक्य बोलण्याआधी पहिल्यांदा तुम्ही आमची पण बाजू ऐकून घ्यायला पाहिजे. तुम्हाला धनंजय मुंडेंच्या डोळ्यातलं दिसलं, त्यांच्या हाताला लावलेली सलाईन दिसली, त्यांचं रक्त दिसलं, पण माझ्या बाबांवर जे 56 वार झाले, त्यांचं अख्खं शरीर काळं पडलं होतं, ज्यांच्या अस्थिच्या वेळी फक्त 3 हाडे मिळाली, अशा व्यक्तीविषयी, अशा माणसाविषयी तुम्हाला काहीच बोलावं असं वाटलं, ते तुम्हाला दिसलं नाही का? जर तुम्ही ते बघितलं नसेल तर आम्ही तुमच्याकडे पुरावे आणले, ते पुरावे बघा, जे आम्ही एकदाही बघू शकत नाही. ते शरीर, अहो कोण आपल्या वडिलांचं मृत शरीर पाहण्याची कोणाची हिंमत होईल असं मारल्यावर? त्यांना काही नैसर्गिक मृत्यू नाही ना आला. धनंजय देशमुख धट्टाकट्टा माणूस, पण आज काय झालाय बघा. तो काय म्हणालाय, मी माझ्या भावाचं तो फोटो पाहूच शकत नाही, म्हणजे मी खचेल म्हणाला, खचेल. मी पुढचा जर लढा मला लढायचा आहे ना तर मी हे बघू शकत का? असं काय परिस्थिती आहे हो? मग इतके 53 दिवस जे काही तुम्ही वाक्य बोललात, तर 53 दिवसामध्ये तुमच्या कानावर हे कधीच आलं नाही? व्हायरल झालेले फोटो मेसेजेस तुम्ही पाहिले नाही? पेपरच्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून तुमच्याकडे बातम्या आल्या नाहीत? टीव्ही चॅनलच्या माध्यमातून तुम्ही त्या बातम्या पाहिल्या नाहीत? याचाच अर्थ तुमच्या कानावर आलंय, तुम्हाला माहिती आहे काय झालंय, पण तरी देखील तुम्ही बाजू काना डोळा करून जाणून बुजून घ्यायचा प्रयत्न केला, आणि त्याचाच फटका आज तुमचं कीर्तन रद्द. नामदेव शास्त्रींचं चक्क भंडारा डोंगरावरील कीर्तन रद्द असं म्हणायची. ज्यांचं कीर्तन ऐकण्यासाठी, कीर्तन लावण्यासाठी तुम्हाला तारखा विचारल्या जातात, तारखा मिळत नाही तशी परिस्थिती असते तुमची. आज तुम्हाला त्या तारखेला भगवानगडावर थांबावं लागतंय आणि त्या ठिकाणी कीर्तन रद्द करावं लागतंय. ही वाईट परिस्थिती आज त्या ठिकाणी निर्माण झाली. म्हणून कीर्तनाची जी ओढ आहे, कीर्तनाच्या बद्दलची जी भूमिका आहे ना, ती भूमिका फार महत्वाची आहे. कीर्तन ही नवविधा भक्तीची दुसरी पायरी आहे, आणि त्या पायरीच्या माध्यमातून जे आत्तापर्यंत सगळ्या संतांनी सगळं आम्हाला तृप्त केलंय. म्हणजे सर्वसामान्यांचं आमचं काम काय? श्रोते, आम्ही श्रोते आहोत. श्रवण करणं हे आमचं काम आहे, आणि संतांनी कीर्तन करणं हे काम आहे. पण ते हरिकीर्तन असायला पाहिजे, आमच्या तनातली किरकिर बंद करणार असायला पाहिजे. नको त्या भूमिकेचं समर्थन करून, नको त्या लोकांची पाठराखण करून समाजामध्ये तूही माजवणारं कीर्तन असावं. ते कीर्तन असूच शकत नाही. मग ऐसे बोलोची नये, ऐसे न करावे, अशा ओव्या वाचाव्या लागतात. म्हणून मी तुम्हाला काय सांगणार, पण दासबोधातल्या नवविधा भक्तीतली चौथ्या दशकातला नवविधा भक्ती, चौथा दशक, आणि त्यातला दुसरा समास कीर्तन निरूपण, कीर्तन भक्ती निरूपण, अतिशय सुंदर 31 ओव्यांचा समास आहे. त्या समासामध्ये ज्या काही 4-5 ओव्या ज्या मला तुमच्यापर्यंत पोहोचवा असं वाटल्या, अर्थात तुम्ही मी लहान आहे, लहान तुम्ही मोठा घास, माझी तेवढी वय पण नाही, बुद्धी पण नाही, कुवत पण नाही, तुमच्या चरणापाशी पण मी नाही, एवढी पण माझी पात्रता नाही. पण मला इतकंच म्हणायचंय, साधू संतांना शरण जाणारी आमच्यासारखी भोळी बाबडी माणसं, जेव्हा आम्ही नमस्कार करतो तेव्हा आम्ही तुम्हाला बघत नसतो, आमचे डोळे तुमच्या चरणावर असतात, तेव्हा तुम्ही आम्हाला पाहत असता. त्यावेळी मात्र तुम्ही आम्हाला पाहताना आम्हाला जो शरण आलाय, आमचा जो चरणी आलाय, त्याला तुम्ही आशीर्वाद देत असता. अशा आता पण तुम्ही कितीतरी जणांना आशीर्वाद दिले असते. परवा तुम्ही वैभवीच्या डोक्यावर हात ठेवला, बरोबर? म्हणजे मुळात का, तर तुम्हाला तिची भूमिका पटली. पण आता जे तुम्हाला पटलंय ना, ते तुम्ही लोकांपर्यंत व्यक्त व्हायला पाहिजे, लोकांमध्ये सांगायला पाहिजे की अरे माझं चुकलं, त्या दिवशी मी असं नव्हतं बोलायला पाहिजे, मी आरोपींचं समर्थन नव्हतं करायला पाहिजे, मी आरोपींच्या बाजूने नव्हतं बोलायला पाहिजे.
मी केवळ फक्त आणि फक्त पुढाऱ्यांच्या बाजूने, नेत्यांच्याच बाजूने बोलतो, हे जे काही समाजात चुकीचा संदेश गेलाय तो खोडायला पाहिजे. तुम्ही थेटपणे हे जर बोललात, अजूनही वेळ गेलेली नाहीये, तुम्ही बोलायला हवं. आम्ही कोण बोलवणार? शेवटी बोलविता धनी वेगळाच. आम्ही कोण वधवून घेणार? आम्ही वधवून घेत नाहीये, पण तुम्ही बोलायला हवं, तुम्ही बोलतं व्हायला हवं. मला इतकंच म्हणायचं की या संपूर्ण म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला भगवान गड याची ख्याती माहिती आहे. संत भगवान बाबांचे आशीर्वाद, संत भगवान बाबांचं स्थान प्रत्येकाच्या हृदयात आहे. त्याच भगवान बाबा ची जी गड आहे, भगवान गड, त्या गादीचे तुम्ही महंत आहात. त्या गादीवर तुम्ही बसलेला मठाधिपती आहात. तुमच्याकडे हीच अपेक्षा आहे की तुमचे कीर्तन परत सुरू होणं, ते लोकांपर्यंत तुमचं रसाळ निरूपण जाणं, आणि आत्ता झालेलं बंद होणं तुमचं कीर्तन, यामधला जो पिरियड आहे त्या पिरियडमध्ये तुम्ही कुठे ना कुठेतरी दिलगिरी व्यक्त करणं गरजेचं आहे. तुमचं वक्तव्य मागं घेणं गरजेचं आहे. कारण चूक कबूल करणं आणि त्याला मोठ्या दिलानं माफी करणं हीच संतांची शिकवण आहे. जी शिकवण आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना तुमच्यापर्यंत आम्ही कोण पोचवणार, आम्ही पामर आहात, पण तुम्ही ही लोकांना देत आलेला आहात. त्याच शिकवणीचा एक छोटासा भाग मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार. बाकी वेगळं काय सांगणार. मला इतकंच म्हणायचंय, नामदेव शास्त्रींनी या गोष्टीवर विचार करावा आणि आपली जी चूक झाली आहे ती कबूल करावी, दिलगिरी व्यक्त करावी. याच्यापेक्षा वेगळं काय सांगणार. पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बात.